आजोबा, मला गोष्ट सांगा ना. सुट्टीत गावी आलेल्या मीनू आणि साहिलने आजोबांकडे हट्ट धरला. ठीक आहे, तर मुलांनो, मी तुम्हाला आकाशातील 7 ताऱ्यांची गोष्ट सांगतो, चालेल ना? आजोबा, त्या सप्तर्षी ताऱ्यांची गोष्ट आम्हाला शाळेत भूगोलाच्या सरांनी 2 वेळा सांगितली आहे. त्यातील 2 ताऱ्यांतून एक सरळ रेषा काढली की ध्रुव तारा सापडतो. ती नको, मीनू काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाली. अरे, 2 वेळा ऐकली ना, मग परत एकदा सांगतो. आजोबांच्या वाक्यावर मीनू हिरमुसली, पण त्याकडे दुर्लक्ष करत आजोबांनी गोष्टीला सुरुवात केली. मुलांनो, त्या 7 ताऱ्यांच्या गोष्टीचं नाव आहे मुरी काबुशी. मुरी काबुशी? मीनू आणि साहिलनं एका सुरात विचारलं. होय, मुरी काबुशी. आजोबा, असं कसं नाव? मीनूनं आश्चर्यानं विचारलं. अरे, हे नाव आहे त्या नक्षत्राचं ज्यात 7 तारे होते असं मानतात. आजोबा, 7 तारे होते म्हणजे? आता नाही. साहिल विचारात पडला. नाही, आता फक्त 6 तारे आहेत. आजोबा, असं कसं? शाळेत तर आम्हाला 7 तारे आहेत असं सांगितलंय. मला तर त्यांची नावे देखील माहीत आहेत. क्रतू, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरीची. मीनूनं एकदमच सगळी नावं सांगितली. अरे वा, शाबास मीनू. पण मीच गोष्ट सांगतोय ती तू सांगितलेल्या 7 ऋषींची नाही. मग? मीनूनं आश्चर्यानं विचारलं. मी जी गोष्ट सांगतोय ती त्यांच्या पत्नीची आहे. आजोबांच्या या वाक्यावर मीनू आणि साहिल आश्चर्यचकित झाले. काही वेळ दोघांचीही बोलती बंद झाली, कारण आकाशातील 7 तारे म्हणजे सप्तर्षी इतकंच त्यांना माहीत होतं. मुलांनो, ज्या नक्षत्रात हे तारे आहेत त्या नक्षत्राचं नाव कृत्तिका असं आहे आणि त्यात जे तारे आहेत त्यांची नाव अंबा, दुला, नितंतनी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती आणि चुकुनिका अशी आहेत. पुराणकथानुसार त्यांना सप्तऋषींच्या पत्नी आहेत असं मानलं जातं. त्यांना सप्तमाता असं म्हणतात. या 7 मातांनी वाढवलेला मुलगा म्हणजे कार्तिकेय अशी कथा आहे. या नक्षत्राच्या जशा भारतीय पुराणात कथा आहे तशा इतर देशातील पुराणातही वेगवेगळ्या कथा आहेत. आजोबा, सांगा त्या कथा. साहिलनं कान टवकारत म्हणाला. तर मुलांनो, एक ग्रीक कथेप्रमाणे ओरायन नावाच्या आराध्याला घाबरून या 7 बहिणी पळाल्या. मग त्यांची कबुतरे तयार झाली आणि ती आकाशात उडाली. तीच आपल्याला कृत्तिकेच्या रूपानं दिसत आहेत. तर पॉलिनेशियन कथेप्रमाणे ताने नावाच्या एका देवानं एक अतिशय तेजस्वी अशी तारका गर्विष्ठपणाने मोडून 7 भागांत विखरून टाकली. त्यात या कृत्तिका आहेत. उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर त्या नक्षत्रात 6 तारका दिसतात आणि दुर्बिणीनं पाहिलं तर ताऱ्यांचा खच पडलेला दिसतो. कृत्तिकेतील प्रत्येक तारकेला स्वतःची अशी गती आहे. त्यामुळे काही काळापूर्वी दिसणाऱ्या 7 ताऱ्यांपैकी एक तारका म्हणजे चुकुनिका ही बहुतेक दूर गेल्यामुळे अंधुक होऊन दिसेनाशी झाली असावी असं मानतात. कृत्तिका हा
तारकागुच्छ आहे. तो आपल्यापासून अंदाजे 444 प्रकाशवर्ष दूर आहे. हे अंतर म्हणजे सरासरी अंतर आहे, कारण या नक्षत्रात अनेक तारे आहेत आणि साहजिकच ते कमी जास्त अंतरावर असतील. तारकासमूह किंवा दिग्रिका यांची मोजणी करण्यासाठी मेसिये क्रमांक दिलेला आहे. त्यात या तारका समूहाचा 45 क्रमांक लागतो. म्हणून इंग्रजीमध्ये याला M45 असे म्हणतात. आजोबा, पण ते मुरिकाबुशी म्हणजे? आजोबांना थांबवत मध्येच मीनूनं विचारलं. मीनू, जपानमध्ये येयामा नावाचं बेट आहे. त्या बेटावरील ओकिनावा लोकांच्या लोककथेप्रमाणे मुरिकाबुशी म्हणजे कृत्तिका नक्षत्र आणि या नक्षत्राच्या आकाशातील स्थानावरून तिथले शेतकरी शेतीच्या कामाचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतातून भरपूर पीक मिळत. म्हणून आजही तिथले शेतकरी मुरिकाबुशीच्या स्तुतीपर मुरिकाबुशी युतना असं लोकगीत गातात. आजोबांनी सांगितलेली ही नवीन माहिती ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.